हाय हॅलो नमस्कार, कशा आहात सर्व? मस्त आहात ना? तर मी प्रियंका तुमचं स्वागत करते आजच्या आपल्या नवीन व्हिडिओपासून. तर व्हिडिओची सुरुवात इकडून करते आहे. बघता आहात की आज बिस्किटे बनवलेली आहेत. दिवाळीचं फराळ बनवायची सुरुवात झालेली आहे आणि आशा करते की तुमचीसुद्धा फराळ बनवायला सुरुवात झालेली असेलच. तर खूप वर्षानंतर आज नानकटाई घरी बनवलेली आहेत. होप सो की चांगलेच होतील. तुम्हाला दाखवेल मी पुढे व्हिडिओमध्ये की कसे होत आहेत ते. तर आज सकाळी बघताय 11:30 वाजलेले आहेत आणि नानकटाई बनवून झालेली आहे. म्हणजे आज दिवसभरात खूप सारे पदार्थ बनवायचं ठरवलेलं आहे. सो नानकटाईंनी सुरुवात झालेली आहे. तर नानकटं बनवून झालेली आहे. तर त्यानंतर घरामध्ये मशीन लावलेली आहे. कपडे धुवायचं काम एकीकडे चालू आहे आणि दुसरीकडे मम्मी बेसनच्या लाडवांची तयारी करत आहेत. पीठ काढून प्रिपरेशन करून ठेवत आहेत. तर आज दिवसभरामध्ये 2 ते 3 पदार्थ कसेही करून बनवून रेडी करायचे आहेत. आज आहे शुक्रवार. तर मग आणि शनिवारपासून आपली दिवाळी म्हणजे शुक्रवारपासूनच आपली दिवाळी सुरू होती आहे. तर मम्मी लाडवांची तयारी करतात. तोपर्यंत ते 11:30 पावणे 12 होत आलेले होते. सो मला थोडी भूक लागली होती म्हणून म्हटलं चला ऑरेंज वगैरे आपण थोडंसं काहीतरी खाऊन घेऊया म्हणजे जेणेकरून थोडी एनर्जी राहील. आता प्रेग्नन्सीमध्ये शेवटच्या दिवसांमध्ये कसं आहे ना की थोडी एनर्जी वीक होत राहते. थोडा विकनेस हा जरा जास्त जाणवतो. त्याच्यामुळे थोड्या वेळाने काहीतरी खात राहिलं ना की जरा बरं वाटतं. कारण की भूक लागते. आणि ऑरेंज जे मी घेतलं होतं खाल्लं ते इतकं प्रचंड आंबट होतं ना आणि तुरट लागत होतं. म्हणजे त्याला टेस्टच नव्हती. पण मग होतं आणि आता ते सोललं आहे त्याच्यामुळे खाऊन घेतलं कसं तरी. तर थोडा वेळ खाल्लं, जरा वेळ तिथे बसली, रिलॅक्स झाली आणि परत माझ्या कामाला ना मी सुरुवात केली. दिवाळीचं फराळ कितीही उत्साहाने बनवलं तरी आपल्याला रोजची कामं ही काही चुकत नाही आपल्याला. त्याच्यामुळे रोजचा स्वयंपाक हा बनवायलाच लागतो. त्याच्यामुळे नानकटाई बनवून झालेली होती, मशीन चालू होती, तोपर्यंत बाकीचा स्वयंपाक करून घ्यायचा होता. तर आधी मी सोयाबीनची भाजी बनवून घेतली होती. त्यानंतर चपात्या वगैरे बनवून घेतल्या, भात झाला होता एकीकडे. त्यानंतर मम्मींना म्हटलं की तुम्ही मटकीची भाजी बनवून घ्या कारण की खूप गरम होते आणि चपात्या करताना पाय वगैरे खूप सध्या जास्त दुखून येत आहेत प्रेग्नन्सीमुळे मला. त्याच्यामुळे म्हटलं तुम्ही करा, माझी कॅपॅसिटी म्हणजे थोडीशी लो झालेली आहे. तर तुम्ही बनवा ती भाजी. मग त्या फोनवर बोलता बोलता ती भाजी बनवतात. ऑलरेडी त्याची सगळी तयारी करून ठेवलेली होती, फक्त ती फोडणीला द्यायची होती. पण गरमीमुळे होतच नव्हतं. म्हटलं तुम्ही करून घ्या. मग त्या पण बोलल्या की ठीक आहे मी करते. मग मी चपात्या वगैरे किचन आवरेपर्यंत त्यांनी ती भाजी बनवून घेतली आणि मग मी बाकीचं किचन वगैरे सगळं क्लीन केला. तोपर्यंत पप्पा पण आले आणि पप्पांना नेहमी सवय बाहेरून आले ना की ते पहिले किचनमध्ये येतात बघायला की काय बनवलं काय नाही ते. त्यानंतर मग मशीनचे कपडे पण धुवून झालेले होते, तर मग ते कपडे काढले मशीनमधून सगळे बाहेर आणि मग नंतर ते पण वाळत टाकले. ही आहे बेडरूम आमची. कधीतरी तुम्हाला संपूर्ण घराचा होम टूर देईल. नक्कीच मला कमेंट करा तुम्ही. आपल्या व्हिडिओच्या शेवटी मी सांगेन तुम्हाला. तर दाखवेन मी तुम्हाला संपूर्ण घर. दिवाळीमध्ये जर जमलं तर मी नक्की दाखवण्याचा प्रयत्न करेन. आता सध्या घरामध्ये खूप पसारा आहे आणि बेडरूम तर पूर्ण असा मेसी झालेला आहे. सगळे कपडे इथे अटकवलेले आहेत, तिथे अटकवलेले आहेत आणि म्हणजे फराळ बनवायचं, एकीकडे स्वयंपाक बनवायचं, एकीकडे मल्हारच्या स्कूलची तयारी, सगळंच. आणि ह्यांचं पण वर्क फ्रॉम होम असल्यामुळे घरात कंटिन्युअसली सगळे माणसं घरातच आहेत. त्याच्यामुळे काय होतं ना की काय आवरू आणि काय नाही असा प्रश्न पडतो. त्याच्यामुळे जी वस्तू आहे सध्या तिथेच ठेवली. प्रेग्नन्सीमुळे मला जास्त नाही जमत आहे, तर जे जसं आहे तसं करण्याचा प्रयत्न करते आहे. पण नक्कीच सगळं व्यवस्थित लावण्याचा प्रयत्न करेन मी. हळूहळू जितकं जमतं तितकं करायचा प्रयत्न करते आहे. तर बेडरूममध्ये ह्या विंडोमध्ये मोस्टली सगळे कपडे आम्ही वाळत घालतो. तर आता जो मी कॅमेरा जिथे ठेवलेला आहे ती दुसरी विंडो आहे, ती पण तुम्हाला मी कधीतरी नक्की दाखवेलच. आपले व्हिडिओ जर तुम्ही कंटिन्यूअस बघत राहिल्यात तर तुम्हाला मी दाखवेल. ही छोटी विंडो आहे, तिथे मी कॅमेरा ठेवलेला आहे. तिथून संपूर्ण बेडरूम हा छान व्यवस्थित दिसतो. तर आमच्याकडे बेड नाही आहे बेडरूममध्ये, तर आम्ही गाद्या टाकतो. म्हणजे एक अशी मोठी गादी बनवून घेतलेली आहे फोल्डिंगची, जेणेकरून एक माणूस त्याच्यावर झोपू शकतो फोल्ड केल्यानंतर. आणि ओपन केल्यानंतर 2 ते 4 जण सहज झोपू शकतील. इतक्या मोठ्या साईजची ती आम्ही गादी बनवून घेतलेली आहे. तुम्हाला मी दाखवेलच कधी ना कधीतरी पुढे व्हिडिओ, जर तुम्ही कंटिन्यू पाहत राहिलेत तर चला आता पटपट कपडे वाळत घालून घेते. आता मल्हारचा याचा टायमिंग पण झालेला आहे. त्याचे बाबा त्याला आणायला गेलेले आहेत स्कूलमधून, तर तो येईल. त्यानंतर मग जेवण वगैरे करू
तर इकडे माझे कपडे वाळत वगैरे घालून झाले, तोपर्यंत इकडे मल्हार आलेला होता आणि दरवाजातच त्याची रडारड चालू होती. का? कारण की लिफ्टचा दरवाजा त्याला त्याच्या हाताने बंद करायचा होता. त्याच्या बाबांनी का बंद केला, मला का नाही करू दिला, ह्याच्यावरून त्याची रडारड चालू होती. मी आतमध्ये होते म्हणून त्याची आजी येऊन बसली होती त्याच्याकडे, त्याला समजत होती की ठीक आहे तू नेक्स्ट टाईम दरवाजा बंद कर, आता नको. आणि आज त्याच्या स्कूलमध्ये रेसिंग वगैरे होती ना, म्हणजे स्पोर्ट्स होते. सो आज ते पण सांगत होता तो. मग तो घरी आल्यानंतर जेवण वगैरे केलं आणि संपूर्ण किचन छान क्लीन वगैरे केला. त्याच्यानंतर मी किचन क्लीन केल्यानंतर मम्मींनी बेसनच्या लाडूची तयारी करून घेतली होती. हे बघा तुपामध्ये ते पीठ छान भाजून घेत आहेत. त्या पीठ भाजून वगैरे झाल्यानंतर मी माझ्या कामाला लागले. तर हे बघा, हे तोरणाची ऑर्डर होती सो ही ऑर्डर मी कंप्लीट केलेली आहे. तर हे तोरण तुम्हाला कसं वाटलं हे कमेंट करून नक्की सांगा. आणि जर तुम्हाला कोणाला ऑर्डर द्यायची असेल पुढे, आता दिवाळीत तर पॉसिबल नाही आहे, पण जर पुढे तुम्हाला कधी द्यायची असेल, आता मार्गशीर्ष महिना येतो आहे किंवा आणखी आपले सण आहेत, तर त्यासाठी जर कोणाला हवं असेल तर तुम्ही मला कमेंट करा किंवा नंबर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल, तर तुम्ही त्याच्यावर कॉन्टॅक्ट करू शकता. तर तुम्हाला बनवून देईल किंवा पार्सल ऑर्डर मी तुमच्यापर्यंत पोचवेल. तर एकीकडे माझं तोरण वगैरे बनवून झालं, तोपर्यंत मम्मीने लाडू वगैरे बांधून घेतलेले होते. तोपर्यंत त्यांनी शंकरपाळ्यांचीसुद्धा तयारी करून घेतल्या. शंकरपाळ्याचं पीठ मळून त्या कापून घेतल्या. तोपर्यंत 4:30-5 वाजेपर्यंत पप्पा हे नानकटाई सकाळी जे बेकरीमध्ये ठेवलेले होते तर ते पण भाजून छान घेऊन आलेले होते. तर हे बघा, काही हार्ट शेपमध्ये बनवले होते, काही गोल आपले राऊंड शेपमध्ये बनवलेले होते. तर खूप छान. तर हा साहेब उठला 5:30 वाजता आणि ह्याला संपूर्ण डब्बाच हवा होता की सगळे बिस्किट मलाच हवेत, माझ्यासाठी बनवले आहेत ना, तर मग मला हवेत. जो सगळा डब्बा घेऊन चालला होता हॉलमध्ये की मी खाणार आहे म्हणून. असं त्याला म्हटलं बाहेर नको घेऊन जाऊ, इथेच बस. फायनली तो इथे बसला आणि मला खायचं, कोणाला देणार नाही मी, माझे बिस्किट आहेत. तर ते तोरण कंप्लीट झाल्यानंतर हे बघा, ही दुसरी एक ऑर्डर होती जी श्री स्वामी समर्थ केंद्रामध्ये मला द्यायची आहे. तर हे 2-2.5 फुटाचे राऊंड आहेत, ते मला बनवून रांगोळीचे ते बनवून द्यायचे आहेत संडेपर्यंत कसे पण करून. सो ते सुद्धा अर्धं होत आलेलं आहे. इथे मल्हारची मध्ये बडबड चाललेली आहे. तर ह्या बघा शंकरपाळ्या, म्हणजे ह्या गोड शंकरपाळ्या नाही आहेत, तर ह्या खाऱ्या शंकरपाळ्या आहेत. तर मम्मींनी त्या सगळ्या कापून घेतलेल्या होत्या आणि आता त्या छान तळून घेत आहेत. त्या अर्ध्या तळून झालेल्या होत्या. आणि यावर्षी मी फक्त टेस्टिंग करायचं काम करते. असं नाही की कुठल्या गोष्टीला हातभार लावत नाही आहे, पण मला जितकं जमतं तितकं मी करायचा प्रयत्न करते आहे. गरमी पण खूप होते आणि तिथे उभं राहणं जमत नाही आहे मला तळायला वगैरे. तसं त्याच्यामुळे मी म्हटलं की जितकं होईल तितकं तुम्ही करा. सो त्यांनी थोडेच केलेले आहेत यावर्षी, अर्धा किलोच्या शंकरपाळ्या किंवा अशा प्रमाणामध्ये, जास्त नाही केल्या कारण की गोड कोणी खायला मागत नाही. तर आज संध्याकाळी ढगसुद्धा खूप वाजत होते, असं वाटलं होतं की खूप पाऊस पडेल की काय. तर वातावरण तसं झालं होतं. तर हे बघा, आमच्या विंडोमधून तुम्हाला मी दाखवते बाहेर कसं दिसतं ते आमच्या. तर त्यानंतर ही सगळी झाडं आहेत माझ्या विंडोमध्ये. कढीपत्ता आहे, शेवंतीचं झाड आहे, मोगरा आहे, त्यानंतर हे कोरफड आहे, ही आपली तुळस आहे आणि हे वरती जे आहे ते जेट प्लांट आहे वाटतं आणि ते नंतर मनी प्लांट आहे. तर ते मम्मींनी लावलेलं होतं ते छोटंसं झाड. त्यानंतर आज जे फराळ वगैरे केलं होतं त्याचा सगळा नैवेद्य दाखवला. त्यानंतर मी बसले मग लाडूची टेस्टिंग करायला. आणि अशाच पद्धतीने आपल्या व्हिडिओची इथे शेवट करते. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तोपर्यंत भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये. बाय. श्री स्वामी समर्थ.